नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात इब्रत ही लघुकथा. आणि हे बघ, ते काहीही बोलले तरी उलट उत्तर देऊ नकोस. एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. रिक्षात आपल्या लेकीला तिच्या सासरी परत सोडायला निघालेला बाप पूर्ण वेळ आपल्या मुलीला सूचना देत होता. जसजसं घर जवळ येत होतं तस तसं मायाची धडधड वाढत होती. सासरी तिच्यासोबत जे झालं ते ऐकल्यानंतर आपल्याला सासरी परत पाठवणारच नाही हा तिचा मोठा भ्रम होता. आणि तो भ्रम तुटला होता. ती आतून पूर्णपणे तुटली होती. अण्णासाहेब गावातील मोठं प्रस्थ. येणारा जाणारा प्रत्येक जण अण्णांकडे आदराने बघे. फार मोठी संपत्ती नव्हती, पण खूप वर्षांपासून गावात वास्तव्य असल्याने ओळख भरपूर होती. ते मुलांना नेहमी सांगत, 4 पैसे कमी कमावले तरी चालेल, पण आपली इब्रत कायम टिकवायची. 2 मुलांच्या पाठोपाठ अण्णासाहेबांची एकुलती एक मुलगी म्हणजे माया. अभ्यासात हुशार आणि काहीतरी करून दाखवण्याची उर्मी. पण अण्णासाहेबांना तिच्या शिक्षणापेक्षा लग्न करून सोयरीक वाढवण्यात जास्त रस होता. असंच दुसऱ्या गावातील एक नावाजलेलं प्रस्थ चालून आलं आणि मायाला लग्नासाठी बळजबरीने बोहल्यावर चढवण्यात आलं. मायाने विरोध केलाच, पण अण्णांनी अगदी जीव देण्यापर्यंत गोष्टी बोलून दाखवल्या तेव्हा मायाकडे पर्याय उरला नव्हता. तिने त्यातूनही मार्ग काढायचं ठरवलं. लग्नानंतर शिक्षण चालू ठेवू यासाठी होणाऱ्या नवऱ्याशी बोलली. त्याने स्पष्ट नकार दिला तरीही त्याला समजावून तयार करू असं तिने ठरवलं. मुलाकडचं कुटुंब फक्त नावाला मोठं, अंगात मात्र भयंकर अहंकार आणि माज. स्त्रियांना पायदळी तुडवायचे संस्कार आणि घरातल्या स्त्रियाही अन्याय सहन करणाऱ्या. अशा घरात जे व्हायचं तेच झालं. मायाला सुरुवातीपासूनच अपमान, हेटाळणी आणि द्वेष मिळू लागला. माया सहन करणाऱ्यातली नसल्याने तिने विरोध केला. वेळप्रसंगी सर्वांना सुनावलं, पण या सगळ्याची सवय नसणाऱ्या मुलाकडच्यांचा अहंकार दुखावला गेला आणि मायाला त्यांनी लाथाबुक्क्यांनी घराबाहेर हाकललं. मायाने माहेरी पाऊल ठेवलं आणि घरी सगळी हकीकत सांगितली. मायाचं वागणं 100% बरोबर असूनही अण्णासाहेबांना त्यांच्या इभ्रितीची काळजी होती. मायाने स्पष्ट सांगितलं होतं की आता ती सासरी पाऊल ठेवणार नाही. पण अण्णासाहेबांच्या घरी येणारे जाणारे लोक मायाबद्दल विचारू लागले तेव्हा त्यांना नको नको झालं. अण्णासाहेबांना आता काहीही करून मुलगी सासरी नांदत आहे हे दाखवणं महत्वाचं वाटलं. लग्नासाठी जसं ब्लॅकमेल करून मायाला तयार केलं, तसंच आता सासरी जाण्यासाठीही अण्णासाहेबांनी खेळी खेळली. मायाला इकडे आड तिकडे विहीर असं झालं. सासरचे एक एक प्रसंग आठवले की तिच्या अंगावर काटा येई. आता त्यांच्या दारात परत जायचं तेही लाचार होऊन. आसरा द्या अशी भीक मागून हे तिच्या पचनी पडत नव्हतं. ती माहेरी गेल्यापासून एकदाही नवरा किंवा सासरच्यांनी तिला परत येण्याबद्दल विचारलं नव्हतं. ज्यांनी धक्के मारून बाहेर काढलं त्यांच्याच दारात परत जायचं. एखादा भिकारी सुद्धा अशा वेळी परत त्या दारात जात नाही आणि मायाची परिस्थिती त्या भिकाऱ्यापेक्षा बिकट करून ठेवली होती. मायाची मानसिक अवस्था फार बिघडली होती. त्यातच अण्णासाहेबांनी फरमान काढलं, तयारी करून ठेव, तुला उद्या सासरी जायचं आहे. हे ऐकताच मायाच्या अंगावर काटा उभा राहिला. पूर्ण दिवस तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. दुसऱ्या दिवशी जायची वेळ झाली. अण्णासाहेबांनी तिला रिक्षात बसवलं आणि दोघेही तिच्या सासरी निघाले. पूर्ण वेळ अण्णासाहेब तिला समजावत होते, तू गप्प राहायचं, काही बोलायचं नाही. कामं सांगितली की निमूटपणे करायची. जे म्हणतील ते ऐकायचं. आपल्याला पटलं नाही पटलं तरी स्वतःचं डोकं लावायचं नाही. अगदी जसं सांगतील तसं राहायचं. रिक्षावालेला ऐकू जाऊ नये याची काळजी घेत अण्णा हळू आवाजात बोलत होते. दावणीला गुरं बांधतात तसं आपल्याला सासरच्या खुंटीला बांधायला निघालेल्या बापासाठी तिच्या मनात अजिबात आदर उरला नव्हता. बाप म्हणून एकीकडे मुलीसाठी वाईट वाटत होतं, पण त्यांची इब्रत मुलीपेक्षा त्यांना वरचढ होती. रिक्षावाला रिक्षा चालवत होता. तेवढ्यात त्याला एक फोन आला.
आणि तो शिवी देत मोठ्याने ओरडला. लाज वाटते का पाहुणा तुम्हाला? हिम्मत कशी झाली माझ्या लेकीवर आवाज चढवायची? नाही तुमची पोलीस कंप्लेंट करून तुम्हाला आत टाकलं तर नावाचा महादेव नाही मी. रिक्षावाला संतापला होता. त्या आवेशात रिक्षाही जोरात चालवत होता. काही वेळात त्याला लेकीचा फोन आला. बाहेरच्या आवाजामुळे त्याने स्पीकरवर टाकला. नाना, अहो ही माणसं आहेत का हैवान? मला म्हणतात तुझ्या बापाकडून काय आणलं म्हणे. लग्नात एवढं सोनं दिलं तरी पोट भरलं नाही यांचं. त्यांना म्हणा खड्ड्यात घाला ते सोनं. आमची सोन्यासारखी लेक ठेवायची लायकी नाही त्यांची. मी घ्यायला येतो तुला. बॅग भरून ठेव आणि पुन्हा त्या लोकांचं तोंड पाहायचं नाही. रिक्षावाल्याचं बोलणं ऐकून त्याची एकंदरीत परिस्थिती लक्षात आली. अण्णासाहेब त्याचं वागणं बघून चकित झाले. अहो, लेकीला आणायचं म्हणताय? लोक विचारतील की तुम्हाला? कोणती लोक? माझ्या लेकीला तिथे त्रास होत होता तेव्हा कुठे होती ही लोक? पोटच्या गोळ्यापेक्षा हा समाज मोठा आला काय? माझी लेक जड नाही मला. कुणी विचारलं तर अभिमानाने सांगेन, लेक आयुष्यभर सोबत आहे माझ्या. नशीब लागतं यासाठी. हे सगळं पाहून मायाला आपल्या बापाकडे बघूही वाटेना. एक गरीब बाप जो लेकीसाठी जगाशी लढायला तयार होता आणि दुसरीकडे शेजारी बसलेला तिचा बाप स्वतःहून तिला आगीत ढकलायला चालला होता. अण्णासाहेब शांत झाले. वरवरची असलेली त्यांची खोटी इब्रत आता त्यांना बोचू लागली. मायाचा जन्म झाल्यापासूनचे दिवस आठवू लागले. इवल्याच्या जीवाला कवटाळताना तिचं चालणं, बोलणं, दुडूदुडू धावणं आठवू लागलं. हे सगळं डोक्यात सुरू असतानाच मायाचं सासर आलं. रिक्षातून उतरायला मायाचा पाय धजावेना. 60 रुपये. रिक्षावाला म्हणाला तसं माया भानावर आली आणि पाय बाहेर टाकणार तोच अण्णासाहेब ओरडले. मागे फिरव रिक्षा. साहेब, परत? होय. जाताना भाडं नाही मला. जास्त पैसे लागतील. 120 लागते. 200 देतो. माघारी फिरव. यापुढे या वाटेवर कधीच येणार नाही. माझी लेक आता माझं धन. अभिमानाने मिरवेन. मायाला अण्णासाहेब जे बोलताय त्यावर विश्वास बसेना. अण्णा, खरं बोलताय तुम्ही? मला परत नाही सोडणार ना परत त्यांच्याकडे? पुन्हा तिथे जायचा हट्ट नाही ना करणार? आता तू स्वतः म्हटलीस तरी त्या राक्षसांकडे जाऊ देत नसतो तुला. अण्णासाहेबांच्या अशा वागण्याने माया सुखावली. मनावरचं ओझं एका क्षणात हलकं झालं. त्या क्षणी मायाच्या पाठीशी अण्णासाहेब खंबीरपणे उभे राहिले नसते तर मायाची वैष्णवी व्हायला वेळ लागला नसता. समाप्त. लेखिका मीना राव. श्रोते हो, कशी वाटली ही हृदयस्पर्शी कथा? कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.